See here, detailed installation process for high mast lighting. तर डिटेल इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी होती हाय लाईट मास्टिंगची ते आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, साईट सर्वे करतो. म्हणजे त्या साईटवर जातो आणि बघतो की इथं इन्स्टॉलेशन करायचं आहे, तिथली जमीन कशी आहे, त्याच्यानंतर तिथं विंड कोणत्या प्रकारचं येतं, त्याला इल्युमिनेशन लेवल किती पाहिजे, किती एरिया कवर करायचा आहे, आणि त्याचा ॲप्रुव्हल, ह्या गोष्टी आपण कन्सिडर करतो पहिल्या याच्यामध्ये. साईट सिलेक्शन म्हणजे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणं. ओके, सर्वे आणि प्लॅनिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फाउंडेशन. फाउंडेशनचं कन्स्ट्रक्शन, आपण फाउंडेशनची डिझाईन करतो, त्याची डेप्थ किती घ्यायची ते ठरवतो. त्याच्यानंतर कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन बनवतो आणि त्याला पाणी मारणं वगैरे जे आहे 7 ते 28 दिवस हे आपण त्याची काळजी करतो. ओके, साईट सिलेक्शन करायचं आहे, त्याच्यानंतर डिझाईन करायची. त्याच्यानंतर बघा पोल इरेक्ट, पोल रवणं. तर आता पोलची असेंब्ली करायची, पोल आणायचा, ओके, त्याचा वेल्डिंग वगैरे करायची, नट बोल्टनी टाईट करायचा आणि इरेक्ट करून टाकायचा. तर ट्युब्युलर पोर असेल उतरत्या क्रमाने असं वाढणार. त्याच्यानंतर इल्युमिनरीज अँड हेड फ्रेम इन्स्टॉलेशन. तर वरच्या टॉपला आपण हेड फ्रेम बसवतो आणि त्या हेड फ्रेमला काय बसवतो, इल्युमिनरीज बसवतो. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला व्यवस्थित माउंटिंग करावं लागेल, त्याच्यानंतर त्याची वायरिंग करावं लागेल आणि इल्युमिनरीज हाऊसिंग करावं लागेल. या स्टेप्स येतात इन्स्टॉलेशनमध्ये, कळतं ना. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कनेक्शन, तर कंट्रोल पॅनलचं कनेक्शन, त्याच्यामध्ये फ्युजेस, स्विचेस, MCB वगैरे. त्याच्यानंतर आर्थिंग, तर मेटलचा पार्ट आहे म्हणजे ते प्रॉपरली अर्थ होणं गरजेचं आहे. ओके, केबलिंग, तर ट्रे वायरिंग किंवा विंचेस अशा पद्धतीचं प्रॉपर केबलिंग पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेस्टिंग अँड कमिशनिंग. तर आता टेस्ट करायचं आहे, इन्स्पेक्ट करणार आपण, त्याचं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ चेकआउट करणार, केबलचं करंट कॅरिंग कॅपॅसिटी चेकआउट करणार, इलेक्ट्रिकल टेस्टिंग होणार, व्होल्टेज आणि करंट कॅरिंग कॅपॅसिटी, इन्सुलेशन लेवल, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ वगैरे. त्याच्यानंतर फायनल कमिशनिंग म्हणजे आता सिलेक्ट होणार केबल, या टाईपचं केबल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि ठीक आहे, आता हे फायनल टेस्टिंग अँड कमिशनिंग म्हणजे ते केबल अलाउ केलं. आता इन्स्टॉलेशन झाल्याच्यानंतर मेंटेनन्स आणि सेफ्टी याचा पण विचार आपल्याला करावा लागेल. ओके, मेंटेनन्स आणि सेफ्टी, कारण सेफ्टी पण महत्त्वाची आहे, मेंटेनन्स महत्त्वाचा आहे. मेंटेनन्स केलं तर त्याची लाईफ वाढेल आणि ड्युरेशन जर वाढलं तर ते जास्त दिवस टिकल. ओके, सो दिस इज अ डिटेल इन्स्टॉलेशन प्रोसेस फॉर हाय मास्ट लाईटिंग. हाय मास्ट लाईटिंगची डिटेल इन्स्टॉलेशन प्रोसेस पुन्हा एकदा सांगतो. साईट सिलेक्शन करायचे, साईट सर्वे करायचे, प्लॅनिंग करायची, त्याच्यानंतर फाउंडेशन करायचं RCCचं, सिमेंट आणि याचं प्रोपोर्शन प्रॉपर घेऊन फाउंडेशन करून ते इन्स्टॉल करायचे. पोल आणायचा आहे, वेल्ड करायचं आहे, इरेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ल्युमिनरीज बसवायचे हेड फ्रेमवर व्यवस्थित. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कनेक्शन करायचे. त्याच्यानंतर टेस्टिंग करायची, प्रॉपर कनेक्शन झाले का नाही लाईट चेक करायची, नंतर इन्स्टॉल करायची. त्याच्यानंतर मेंटेनन्स आणि सेफ्टी याचा शेड्यूल बनवून टाकायचा. सो दिस इज द इन्स्टॉलेशन प्रोसेस. आता सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट फॉर हाय मास्ट पोल. हाय मास्ट पोलला इक्विपमेंटचं सिलेक्शन कसं होतं किंवा कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर करतात ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं की कन्सिडरेशन ऑफ इक्विपमेंट सिलेक्शन. तर इक्विपमेंट सिलेक्शनसाठी कोणकोणत्या की कन्सिडरेशन आहे ते बघू. तर पहिलं हाईट ऑफ पोल, पोलची हाईट किती आहे ते बघतो आपण. लाईटिंग कोणकोणत्या प्रकारची लागणार आहे, इल्युमिनरीज रिक्वायर्ड. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल फॅक्टर, कोणत्या टाईपचं इन्व्हायरमेंट आहे, धुक्याचं इन्व्हायरमेंट आहे का, पावसाचं इन्व्हायरमेंट आहे की अजून कोणतं आहे, ते पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एनर्जी इफिशियन्सी, कोणत्या टाईपची लाईट वापरल्याच्यानंतर जास्त इफिशियन्सी भेटणार ते आपण बघत असतो. त्याच्यानंतर कंप्लायन्सेस स्टँडर्ड, अजून काय कंप्लायन्सेस असतील तर तेही बघत असतो. याच्यावरून आपण सिलेक्शन करतो. मग ॲक्च्युली सिलेक्शन करताना काय काय कन्सिडर करतो ते बघा. तर इक्विपमेंट फॉर हाय मास्ट पोल. तर पहिलं इक्विपमेंट आहे पोलचं स्ट्रक्चर. त्या पोलच्या स्ट्रक्चरला कोणतं मटेरियल वापरायचं आहे, ॲल्युमिनियमचं वापरायचं का, गॅल्वनाइज आयनचं वापरायचं का, अजून कोणतं, ते आपण सिलेक्शन करतो. त्याच्यावर ॲल्युमिनियम वजनाने हलकं असतं पण गॅल्वनाइज टफ असतं, ते बघू आपण. त्याच्यानंतर अजून काय कशावर पोल डिसाईड होतो, पोलची डिझाईन कशी, ट्युब्युलर आहे की वेल्डेड करून आणले का अखंड आणला आहे. त्याच्यानंतर त्याचं फाउंडेशन. तर ह्या 3 गोष्टीवर मास स्ट्रक्चर डिपेंड करतं आहे. ओके, आणि त्याच्यावरून आपण ते सिलेक्ट करत असतो.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इल्युमिनरीज. मग कोणतं आपण मेटल हॅलाइड लॅम्प वापरणार आहे का, LEDs वापरणार आहेत का, इनकंडेन्सेंट लॅम्प वापरणार आहे का, HID लॅम्प वापरणार आहे, ते टाईप आपण बघत असतो. त्याचं वॅटेज बघत असतो. त्याचा बीम अँगल किती आहे, कोणत्या अँगलला सेट केलं ते, खाली वर कोणत्या दिशेने. त्याच्यानंतर इंग्रेस प्रोटेक्शन, हेही महत्त्वाचं आहे, प्रोटेक्शन. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इल्युमिनरी सिलेक्शनसाठी बघत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॅनल सिलेक्शन. फीडर पिलर, तर तिथं MCB कोणती लागणार आहे, MCCB लागणार आहे कोणती, कॉन्टॅक्टर कोणत्या पद्धतीचं असेल, टायमर कसं सेट करायचं. त्याच्यानंतर फोटोसेल म्हणजे इल्युमिनेशन बेस, ॲटोमॅटिक कंट्रोल, सर्च प्रोटेक्शन अँड इनक्लोजर, या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत फॉर सिलेक्शन ऑफ हाय मास्ट पोल. त्याच्यानंतर लिफ्टिंग मेकॅनिझम कसं आहे, त्याच्यात विंचेस आहेत का खालीवर ओढून, किंवा वायर रोप आहेत का, किंवा गायडिंग सिस्टीम आहे का, किंवा ट्रे वायरिंग आहे का, या पद्धतीची मेकॅनिझमसुद्धा आपण सिलेक्शनमध्ये महत्त्वाचा रोल त्याचा असतो. त्याच्यानंतर केबल, कोणत्या टाईपचं केबल वापरणार आहे, 3 कोर आहे, सिंगल कोर आहे, किंवा अजून मल्टी कोर आहे, त्याची साईज किती आहे, आणि त्या केबलला कोणत्या टाईपचं प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे, तर हेही आपण कन्सिडर करत असतो ॲट द टाईम ऑफ सिलेक्शन. त्याच्यानंतर अर्थिंग सिस्टीम, कंडक्टर कोणत्या टाईपचं आहे, अर्थिंग कंडक्टर कोणतं आहे, अर्थिंग इलेक्ट्रोड कोणता वापरला, लाईटनिंग अरेस्टर कोणतं आहे. तर ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत सिलेक्शन ऑफ हाय मास्ट पोलसाठी. त्याच्यानंतर अजून ॲक्सेसरीज, याच्यामध्ये आपण विंडची पोझिशन, ॲनिमोमीटर लावतो, विंडचा फ्लो कसा आहे किंवा किती आहे, ऑब्स्ट्रॅक्शन लाईट, समजा एअरक्राफ्ट किंवा अजून काही वरचं जर ड्रोन वगैरे असेल तर त्याला इंडिकेशनसाठी एक स्पेशल एअरक्राफ्ट दिलेला, काय सिग्नलिंग दिलेली असते 50 मीटर आणि त्यापेक्षा उंच पोलला. तर ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्शनसाठी महत्त्वाच्या ठरतात, कशाच्या, हाय मास्ट पोलच्या. येतं लक्षात. सो राईट डाऊन दिस.